जी काही कृती केली जाते तिला आपण काय म्हणतो? अध्ययन असं म्हणतो. आर यू गेटिंग? आता जसं काही दिवसांपूर्वी आपल्याला समजा झूम ऍप वापरता येत नव्हतं, पण आता आपण आपल्या कामापुरतं झूम ऍप वापरायला शिकलेलो आहोत. लक्षात येते मी काय म्हणतोय? हॅलो. हो सर. अध्ययन ही एक तात्कालिक प्रक्रिया आहे, तात्पुरतं आहे. एक छोटस उद्दिष्ट. माईक बंद करा, कोणाचा माईक सुरू आहे तो? सर शेअर करा, स्क्रीन शेअर करा. कर. वा वा वा, धन्यवाद सर. आता दिसतंय का? हो दिसतंय सर. व्हेरी गुड. आता गती येईल आपल्या कामाला आणि पटपट आपण पुढे जाऊया. तर काही दिवसांपूर्वी आपल्यातल्या काही लोकांना झूम वापरता येत नसेल, अजिबातच वापरता येत नसेल, पण मागच्या 8 दिवसांपासून आपण झूम वापरतो आहोत आणि आता आपण आपल्या कामापुरतं झूम वापरायला शिकलेलो आहोत. दॅट इज अध्ययन. लक्षात येते? तात्कालिक उद्दिष्ट ठेवून एखादी गोष्ट शिकणे किंवा स्वतःच्या कृतीमध्ये. पीपीटी मोठी करायचं, खालच्या बटन ते क्लिक करून मोठं स्लाइड शो करायचं. स्लाइड खालच्या एकदम कोपऱ्याला बटन आहे, मोर त्या बाजूला खाली. मोर का काय मोर? काळी पट्टी आडवी. प्लेचं बटन आहे का खाली? दिसते चित्र एकदम कोपऱ्याला. प्ले खाली आहे का? आता झाली की बऱ्यापैकी मोठी का नाही अजून? हे कट करा, हे कट करायचं कोपऱ्यात. खाली आहे, खाली खाली. त्याच्या पण खाली आहे का अजून? हा, त्याच्या पण खाली आहे. इकडे बाजूला आहे बघा, ते प्लस मायनसच्या बाजूला इकडे पुढे आहे. इकडे 100% प्लेचं बटन आहे का? प्लेचा. हा 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 हा. शेअर आहे, प्लेचं बटन. प्ले स्लाइड कंट्रोल. प्लेचं बटन नाही का ते? स्लाइड कंट्रोल का? हा, स्लाइड शो करा. तिसरा खेळ झाला काहीतरी. राहू दे त्याला, होत नसेल तर राहू दे. ओके ओके सर, नो प्रॉब्लेम, कंटिन्यू. बरं, आता घ्या, परत घ्या. राहू दे सर, चला. बरं, हा घ्या रे, चला. दिसतंय ना? दिसतंय. एम आय ऑडिबल? हो सर, दिसतंय. यस सर, दिसतंय. चला पुढे जाऊया. चल, तर आता ज्या काही आपण झूमच्या ऍप असेल किंवा आपला नवीन घेतलेला मोबाईल असेल, आपण काय करतो? त्याला तो ऍक्सेप्ट करण्यासाठी, तो वापरण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करतो, अशा काही कृती करतो की ती नवी परिस्थिती आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता येते. त्यालाच आपण अध्ययन असे म्हणतो. आता अध्ययन मध्ये आणखी गोष्ट असते. अध्ययन हे तात्कालिक, हेतू जरी तात्कालिक असला तर त्यातले बदल हे टिकाऊ असतात आणि विशिष्ट हेतून आपण केलेले असतात. बघ ना, आपण विनाकारण कुठली गोष्ट करतो का? जरी समजा आपण इंग्रजी बोलायला शिकणार असू किंवा आता आपण टीईटीच्या परीक्षेच्या उद्देशाने आपण काही गोष्टी, काही सूत्र पाठ करत असू, काही व्याख्या पाठ करत असू, काही गोष्टी टॅक्टिकली वेळेनं आपण लक्षात ठेवत असू, तर म्हणजेच येणाऱ्या परिस्थितीला यशस्वीरित्या आपल्याला हाताळता यावं म्हणून आपण काही हेतूपूर्णपणे टिकाऊ स्वरूपाचे बदल करतो. त्यालाच आपण अध्ययन असं म्हणतो. थोडक्यात काय तर अनुभवातनं जो काही बदल घडतो, अनुभव केल्याशिवाय होणार त्या गोष्टी. आता झूम आपण कसं शिकलोय? झूम आपण शिकलोय अनुभवातून. आपण झूम चालवण्यासाठी काही क्लास लावला कुठला? पण हळूहळू करता करता आपण या गोष्टी शिकलो. ओके. त्यानंतर अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य हा घटक झालाय का? म्हणजे मला स्पीड ठरवता येईल. हो सर, झालंय. आपण विशिष्ट हेतून शिकत असतो. प्रत्येक गोष्टी ऍक्शन केल्याशिवाय ते घडणार नाही, आहे की नाही? ही लाईफ टाईम प्रक्रिया आहे, ती सतत चालते. बाबा आता मी 2 तास माझं अध्ययन बंद ठेवलं, एरोप्लेन मोडला गेलो आणि परत मी चालू केलं, असं होत नसतं. सतत आपला मेंदू काही ना काही ग्रास्प करत असतो. ऑब्झर्वेशन असेल, ग्रास्पिंग असेल, लर्निंग असेल, लिस्निंग असेल, व्हिज्युअलाइज असेल, तर या सगळ्यातून आपण अध्ययन करत असतो. आणि हे जे बदल असतात ते टिकाऊ असतात. बऱ्याच वेळा ते लाईफ टाईम देखील आपल्यासोबत राहतात.
एखादी गोष्ट जर आपण शिकलो, समजा पोहायला शिकलो आपण, तर आयुष्यभर आपण पोहायला विसरत नाही, सायकल चालवायला देखील आपण विसरत नाही. म्हणजे अनुभवातून आणि कृतीतून शिकलेल्या गोष्टी ह्या दीर्घकालीन आपल्यामध्ये टिकून राहतात. आता परत आणखी काय सांगितलंय, प्रत्येक, आता फक्त माणूसच शिकतोय का? नाही. नाही. तर जगातला प्रत्येक प्राणी, अमिबा असेल, सिंह असेल किंवा डोरेमॉन असेल, जे कोणी असतील, प्रत्येक जण शिकत असतो. फक्त प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी आहे. कुणी, आता समजा आपल्यातच बघा ना, कुणीतरी मोठ्याने वाचून शिकतं, कुणीतरी गाणं म्हणून शिकतं, कुणी टीव्ही बघता बघता अभ्यास करतं, कुणी लिहून शिकतं, कुणी व्हिज्युअलाइज करून शिकतं. तर प्रत्येकाची अध्ययन करण्याची पद्धत वेगळी आहे. पण या सगळ्यामध्ये सरावाला फार महत्व आहे. आपण आपली जी कुठली पद्धत असेल ती पुन्हा पुन्हा करत राहिली पाहिजे, पुन्हा पुन्हा, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन. आणि मग काय होणार आहे, त्याचा आपल्यामध्ये मास्टरी येते. आणि ही प्रक्रिया मग आपण हळूहळू त्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवतो. आर यू गेटिंग मुलांनो? येस सर, येस सर. अध्ययनामुळे काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट समजते. आकलन होणे म्हणजे काय, समजते, हे असं का आहे आणि असं का नाही ते कळतं आपल्याला. त्यानंतर आणखी एक गोष्ट महत्वाची असते, अध्ययनामुळे एका ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसरीकडे करता येतो. आता उदाहरणार्थ कसं आहे, आता आपण फेसबुक वापरतो की नाही, तर कोणतरी इंस्टाग्राम वापरत असेल, कोणतरी व्हॉट्सअप वापरत असेल, याच्यातल्या ज्या कमांड आपल्याला परिचित झालेल्या आहेत किंवा त्यातली जी काही बटन्स आपल्याला ओळखीची झालेली आहेत, त्यांचाच आपल्याला उपयोग झूम नावाचं ऍप करताना पण झालेला असतो. किंवा आपण जर समजा सायकल शिकलेलो असू, तर आपल्याला मोटरसायकल चालवायला जरा थोड्या प्रकारात सोपं जाऊ शकतं. थोडक्यात काय, तर अध्ययनामुळे आपल्याला एका ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ठिकाणी थोडाफार तरी होतच असतो. आणि त्यामुळे नवीन गोष्टींची धारणा होते, म्हणजे नवीन गोष्टी आपल्याला कळतात, नवीन गोष्टी आपल्यामध्ये रुजतात. तर ही अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य आहेत. आता पण सगळं संपलंय तुमच्या इथपर्यंत. ओके, आय थिंक दिस इज द न्यू टॉपिक, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. बरोबर आहे स्टुडंट्स? No, so this slide is also done. This slide is also done. ओके, मग हा पण आपण थोडासा वेगाने जाऊया. उद्दिष्ट, गोल. आता ह्या परीक्षा, आता तुम्ही सगळेजण माझ्यासमोर का बसलाय, तर तुमचा गोल आहे की सर आम्हाला टीईटी क्रॅक करायची. हॅलो सर, आम्हाला टीईटी परीक्षा पास व्हायची, हे आमचं उद्दिष्ट आहे म्हणून इथे बसलो. बरोबर आहे? आता याच्यावरची प्रेरणा काय आहे, मला सरकारी नोकरी हवी असेल तर मला ह्या कागदाशिवाय पर्याय नाही. परीक्षा पास झाल्यानंतर माझी प्रतिष्ठा वाढेल, माझा पगार वाढेल, माझं समाधान वाढेल, माझं लाईफस्टाईल सुधारेल, मला आनंद मिळेल, माझं लाईफ स्थिर होईल. लक्षात येते माझ्या तुमच्या? हे अध्ययनाच्या मग तुमचं मोटिवेशन. आपलं काय ठरलं होतं, आपण 9ला थांबू, आपला क्लास 10 पर्यंत चालतोय, बसता की ना तुम्ही 10 वाजेपर्यंत? कुणी किरकिर करतं का? मोटिवेशन, प्रेरणा आहे की नाही सर होऊ दे, थोडा त्रास, आजचा त्रास, उद्या आपली सोय होईल, खास आपण पास होऊ, ही भावना त्याच्या पाठीमागे आहे. दुसरी त्याच्या पुढची गोष्ट काय, शोधन, एक्सप्लोरेशन, म्हणजे आपण सतत शोधत राहतो काहीतरी. आज समजा तुम्ही चपाती करायला शिकलाय किंवा पराठा करायला शिकलाय, तर पराठा उद्या आणखी वेगळा कसा करता येईल, बटाट्याचा कसा करता येईल, मेथीचा कसा करता येईल, कोथिंबीरचा कसा करता येईल, पनीरचा कसा करता येईल, अंड्याचा कसा करता येईल, आणखी 100 प्रकार. म्हणजे आपण जे अध्ययन करत असतो ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कसं करता येऊ शकतं, यासाठी देखील आपण कार्यरत असतो. आणि हे देखील या अध्ययनाचं स्वरूप असतं. त्यानंतर असतं हालचालींची पुनर्रचना. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट आपण आज एका प्रकारे केली, आपल्याला असं वाटतं आपण वेगळ्या प्रकारे करून बघूया, आणखी वेगळ्या प्रकारे करून बघतो. अडचणी असतील तर आपण काय करतो की आणखी हे सोपं कसं होईल म्हणून वेगळा प्रकार करतो. आणि मास्टरी आल्यानंतर आपण त्यातल्या गमती करायला चालू करतो, मजा करायला चालू करतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही नवीन नवीन सायकल शिकता, तेव्हा काय करतो आपण, एक ठराविकच गोष्टी करतो आणि सायकल पुढे न्यायचा प्रयत्न करतो. मग हळूहळू आपण हात सोडून सायकल चालवायला बघतो, मग मित्राला पाठीमागे बसून सायकल चालवतो, मग हात वर करून, मग गाणं म्हणून, मग काहीतरी बाबा इकडून तिकडून वाकडे तिकडे सायकल, मग कुठे झिगझॅग, मग पुढचं चाक वर उचलणं, अचानक ब्रेक दाबणं, ब्रेक न दाबता सायकल उभी करणं, असे प्रकार आपण करतो की नाही? दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ युअर ऍक्शन्स. तशाच प्रकारे समजा मी व्याख्यान देतोय तुम्हाला, आता आम्ही याच्यामध्ये करत असताना कसं, आता आम्हाला वाटतं आज आपण असं बोललोय, उद्या आणखी वेगळं करू. डान्स करणारी पण लोक असतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पुनर्रचना अपेक्षित असते. त्यानंतर असतं समायोजन, ऍडजस्टमेंट.
आता काही वेळा आपलं इंटरनेट गायब होतं, काही वेळा आपल्याला आपला स्क्रीन दिसत नाही, काही वेळा आपले नेट कमी होतं, काही वेळा आपला मूड जातो, काही वेळा घरातली माणसं म्हणतात, "ए बाई उरक पटकन." परिस्थितीशी आपण स्वतःला ऍडजस्ट करतो. पटकन आपण काय करतो, कॅमेरा बंद करतो आणि कामाला चालू करतो. सरांना कळत नाही आपण मीटिंग मध्ये आहे का बाहेर आहे. दॅट इज अन ऍडजस्टमेंट, हो की नाही? किंवा आपल्या दररोज तुम्हाला किचन मधलं माहिती आहे बघा, किचन मध्ये बघा एखादा पदार्थ जरी अचानक नसला तुम्ही बरोबर ते मॅनेज करता. दॅट इज अ समायोजन. तसंच प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये इतरांसोबत स्वतःची ऍडजस्टमेंट करत असतो किंवा इतर लोकांना आपल्याशी ऍडजस्ट करत असतो. त्याचप्रमाणे परिस्थितीशी स्वतःला अडॉप्ट करत असतो. आणि ही सगळ्यात महत्वाची तुमची हे कौशल्य आहे, हे गुण आहे. ज्याच्याकडे समायोजन कौशल्य असतं तो आयुष्यामध्ये आनंदाने राहू शकतो. आर यू गेटिंग स्टुडंट्स? Yes, sir. Yes. त्यानंतर आहे आवर्तन. आहे आवर्तन म्हणजे काय? रिव्हिजन. आत्ताच आपण बघितलं की सराव, पुन्हा 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 त्याच गोष्टी पुन्हा 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 वेगळ्या प्रकारे, आणखी आनंदाने, आणखी जोराने, आणखी कुशलतेनं, आणखी परफेक्ट नाही. त्यामुळे काय होणार आहे, आपलं अध्ययन प्रक्रिया ही प्रभावी होईल आणि आपलं अध्ययन चांगलं होईल. त्यानंतर अशी परिपक्वता. एकच काम जेव्हा तुम्ही कित्येक वर्षापर्यंत करत राहता तेव्हा तुमच्यामध्ये मॅच्युरिटी येते. ते म्हणजे तुम्ही काय करता की जसं कुठलीही एखादी गोष्ट तुम्ही जर समजा तुम्ही शिक्षक आहात तर तुम्ही आठवा की स्वतः तुम्ही पहिल्या वर्षी कसे शिकवत होता, किंवा मी स्वतः आज मी जवळजवळ 17-18 वर्षी मी नोकरी केली. तर पहिल्या वर्षीचं माझं शिकवणं आणि आत्ता जे मी तुमच्या पुढे शिकवतोय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला. पॅशन तेच आहे, पण त्यावेळी मी प्रोसेसमध्ये फार अडकत असते. नाही, हे असं नाही, हे असंच आहे, ते तसं नाही, तर तसंच आहे. आणि आता मात्र मला लक्षात आलं की नाही, ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या गोष्टींना आपण थोडीशी सवलत देऊया. आता आपण कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे हे आपल्याला कळालेलं असतं. आणि मग आपण काय करतो, आपल्यामध्ये ती मॅच्युरिटी येते आणि आपलं अध्ययन आणि अध्यापन दोन्ही गोष्टी चांगल्या होतात. लक्षात येते? येस सर. आणि त्यानंतर ते मर्मदृष्टी म्हणजे आपल्याला आतूनच इन्साइट येतं. काही गोष्टी बघा आपल्याला ऑटोमॅटिक न शिकता पण आपण सांगू शकतो, कारण ते आपण कुठेतरी ऐकलेले असतात. आपल्या सुप्त अवस्थेमध्ये त्यांचं नॉलेज आपल्यामध्ये आलेलं असतं, किंवा आपल्या डीएनए मध्ये देखील त्या गोष्टी असतात. एखाद्या गवयाचा मुलगा आहे गाणाऱ्याचा, ऑटोमॅटिक तो काय करतो, तो कमी वेळामध्ये ते ग्रास्पिंग करतो. एखादा पैलवानाचा मुलगा आहे, तो लहानपणापासून त्याच्या बापाला कुस्ती करताना बघत असतो, तो इतर मुलांपेक्षा लवकर कुस्ती करायला शिकतो. किंवा तुम्ही जे काम तुम्ही करत राहता, समजा तुम्ही एखादं काम करताय, आता समजा तुम्ही काय शिकवताय, मराठी शिकवताय, छान शिकवताय, 10 वर्ष झाले शिकवताय, आणि तुम्हाला अचानक हिंदी शिकवायची वेळ आली, तुम्हाला फार त्रास होणार नाही. तुम्ही ते हिंदी पण त्याच पद्धतीने तुम्ही शिकवू शकता, तुम्ही शिकवाल. तरी अशा प्रकारे अध्ययनाचं स्वरूप असतं आणि त्यानुसार आपण आपलं अध्ययन करत असतो. लक्षात येते का फार फास्ट होते? बरोबर आहे. ठीक आहे. ओके सांगितलं. ओके. आता हे जे आपण अध्ययन करतोय इथपर्यंत आपलं पूर्ण झालंय. आता नुसतंच म्हणतोय मी अध्ययन करतोय मग आपल्याला जज करावं लागेल, मेजर करावं लागेल की नाही. आणि म्हणून अध्ययन प्रक्रियेचं मापन करणं गरजेचं असतं. त्याला आपण काय म्हणतो, मूल्यमापन. लक्षात येते? ही त्यातली थोडीशी वेगळी कॉन्सेप्ट आहे, पण कुठलंही काम करत असताना ते आपण माप केलेलं, ते मापावं लागतं, मोजावं लागतं. थोडक्यात काय, मापन म्हणजे मोजणे. आता तुम्ही जे काही शिकताय, आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही काहीतरी शिकताय, हे तुम्ही किती शिकलाय हे कसं कळतं आपल्याला? ते मोजावं लागेल की नाही. तुम्ही नुसतंच आम्ही रोज सांगणार, तुम्ही इथे येऊन बसणार, पण किती शिकलाय कसं कळणार? आणि म्हणून आपण काय करतो, प्रत्येक आठवड्याला आपली टेस्ट सिरीज घेतो. आणि मग सरांनी नावं सांगितली, कुणी बाबा निम्या वेळात 80 मार्क्स मिळवले, कुणी आणखी कमी वेळामध्ये 92 मिळाले, कुणी 102 वर गेलं, कुणी 65 वर आलं. म्हणजे तुम्ही जे काही लर्निंग करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये तुम्ही किती पुढे जात आहात, तुमचा स्पीड कसा आहे, तुमची दिशा बरोबर आहे का, हे जर आपल्याला कळालं तर काय होणार आहे, आपलं अध्ययन आणखी प्रभावी होणार आहे. थोडक्यात काय, जे होका यंत्र असतं की नाही, की जे विमानामध्ये असतं किंवा समुद्रातल्या जहाजामध्ये असतं, ते जर नसेल तर ते जहाज त्याला कळणार नाही आपण कुठल्या दिशेला निघालेलो आहोत, आणि कदाचित ते वेगळ्याच ठिकाणी भरकटून पोहोचू शकतं किंवा एखाद्या मोठ्या खडकाला देखील धडकू शकतो. विदाऊट होका यंत्र तुम्ही विमान किंवा जहाज चालवू शकत नाही. अगदी तशाच प्रकारे आपण जे अध्ययन करत असतो ते देखील मापन करावं लागतं.
आणि त्याशिवाय आपल्याला आपलं अध्ययन खऱ्या अर्थानं पुढे होत नाही. आता आपण काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी शिकतो? अध्ययन म्हणजे शिकणे. कुठल्या कुठल्या गोष्टी शिकतो? ज्ञान मिळवतो, एखादं कौशल्य शिकतो, किंवा भावनिक आपला भावात्मक विकास देखील होत असतो. हो की नाही? कारण म्हणून किंवा गांधींनी सांगितलंच आहे की व्हॉट इज एज्युकेशन. तर एज्युकेशन म्हणजे काय? हेड, हर्ट अँड हँड यांची डेव्हलपमेंट. कौशल्य असतं आपल्या हँडशी रिलेटेड, ज्ञान असतं आपल्या माइंडशी रिलेटेड, आणि भाव असतात आपल्या हृदयाशी संबंधित. म्हणजेच काय की जेव्हा एक लहान मुलं असतं का नाही, बघा छोटी मुलं काय करतात, एखादी गोष्ट पाहिजे म्हटलं की रडायला सुरू करतात. त्याला माहिती आपण रडलं की मिळतं. पण त्यांच्या डोक्यात काय झालंय, आपण रडायचं. पण तेच मुलं जर 20 वर्षानंतर तसं वागतं का ते? नाही. का नाही वागत? तर त्याला त्यावेळी कळालेलं असतं की आपण लहान होतो, आपण गोड होतो, म्हणून लोक आपलं ऐकत होते. आता जर आपण आता रडायला लागलो, लोक आपलं ऐकतील का? हाकलून नाही. लावतील. हा आहे भावात्मक विकास. हो की नाही? किंवा ज्ञान. जसं तुम्ही परीक्षेमध्ये गेल्यानंतर, आता जे तुम्ही 3 महिने आपल्यासोबत शिकाल, 2 महिने, परीक्षेमध्ये काय होणार आहे? तुम्हाला ते ज्ञान मिळालेलं तुम्ही तिथे वापरणार आहात. तर कौशल्य काय आहे? तर शिकवलेलं 150 प्रश्न, 150 मिनिटं, आणि ते स्ट्रेस, मार्क्स मिळवायचे, या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर मेळ घालणार तुम्ही, आणि चांगल्या मार्कानं पास होणार. ते काय आहे? मॅनेजमेंट. हे कौशल्य आहे. हो की नाही? टाइम मॅनेज करणार, स्ट्रेस मॅनेज करणार, कॉन्टेंट आठवणार, 4-2 प्रश्न नाही आठवले तर ढगात गोळ्या मारणार, पण पास होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. लक्षात येते मी काय म्हणतोय? तर थोडक्यात आपण कुठलंही कौशल्य जेव्हा शिकत असतो तेव्हा ते मोजावं लागतं. आणि मोजताना मात्र ते नुसतं कसं मोजणार? तर त्याचे काही परिमाण असतात किंवा त्याचे काही घटक असतात की ते परस्परांशी संबंधित असतात, आणि ते घटक परस्परांशी ज्या प्रकारे संबंधित असतात त्यानुसार आपण काय करतो? त्यांचं मापन करतो. आता हे काय उदाहरण दिलं त्यांनी? टंकलेखन म्हणजे टायपिंग. टायपिंग असतं की नाही? आता हम्म. टायपिंग म्हणजे काय मला सांगा, कोण सांगेल? टंकलेखन. मशीन वरती टाईप करणे सर. आता टाईपरायटर, पूर्वी टाईपरायटरच्या मशीन्स टाईपरायटर. होत्या, किंवा हो. नंतर आपण लॅपटॉपवर टाईप करतो, मोबाईलवर टाईप करतो. तर पूर्वी स्टेनोग्राफी नावाचा एक फार महत्वाचा कोर्स होता. कुठल्याही कारकुनाला तो कोर्स करावा लागायचा. आणि तो ज्यांनी कोर्स केलाय त्याचा स्पीड चांगला आहे, त्याचा तो किती स्पीड आहे, त्याने केलेलं टायपिंग किती अचूक आहे, ते किती फास्ट आहे, हे मोजण्यासाठी काही गोष्टी वापरल्या जात असत. आणि ज्याचं टायपिंग अचूक आहे, वेगवान आहे आणि नेमकं आहे, अशा माणसांना नोकरीची संधी मिळत होती. तर हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी देखील पूर्वीच्या काळी कोर्सेस होते, किंवा MSCIT चा कोर्स सगळ्यांनी केला असेल, त्याच्याच हो. पुढे MSCIT होते. आलं हो लक्षात? सर. आता हे सगळं कसं मोजतात? तर यासाठी एक विषय असतो, त्याला म्हणतात अध्ययन वक्र. समोर दिसतंय चित्र तुम्हाला? दिसतंय सर. अध्ययन वक्र म्हणजे काय? तुम्ही केलेलं अध्ययन आणि त्यासाठी दिलेला वेळ किंवा त्यासाठी घेतलेले परिश्रम यांची गोळाबेरीज करून जो एक नेमका आपण परिणाम साध्य करतो, त्यासाठी वापरल्या जाणारी पद्धत म्हणजे अध्ययन वक्र असते. लक्षात मी काय म्हणतोय? हॅलो. आपण एखादी गोष्ट सुरू करतो ना हो सर. शिकायला, आणि ती शेवटच्या परिणामापर्यंत पोहोचतो, तर प्रत्येक वेळी काय आपला स्पीड सारखा नसतो. तर त्या टप्प्यावर आपण कशा प्रकारे शिकत आहोत, आपल्या शिकण्याची गती काय आहे, त्याच्यामध्ये प्रभावीपणा किती आहे, हे मोजलं जातं, आणि त्यालाच आपण अध्ययन वक्र असं म्हणतो. आता इथं कसं, मला बघा जरा एकदा लक्ष देऊन, कसं काय लक्षात येते तुमच्या? ऑब्झर्व करा. सर तुम्ही उठून तिकडे गेलात. खरं काय? बर, मोबाईल चार्जिंग लावला मी. चला, तर इथं काय दिसतंय बघा, हा टंकलेखन आहे बरं का. म्हणजे टंकलेखन म्हणजे काय? टाईपरायटरचा आहे बघा हा विषय. काळी पट्टी आली आहे. ठीक आहे, चला. हा काय दिलंय बघा त्यांनी, उभ्या रेषांमध्ये काय दिले त्यांनी? जो वाय एक्स आहे का नाही, य अक्ष शब्दांची संख्या आहे. ओके. आणि जो आडवा बार आहे त्याच्यामध्ये काय आहे? कालावधी.
कालावधी. पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा दिसतंय असं बघा. ती जी व्यक्ती आहे जी टंकलेखन शिकते आहे ती पहिल्या आठवड्यात किती शब्द करत होती? 10 शब्द किंवा 12 शब्द, 10-12 शब्द. तीच व्यक्ती परत दुसऱ्या आठवड्यात किती शब्द टाईप करायला लागली? 20 प्लस 40. परत तिसऱ्या आठवड्यामध्ये 30, 40. 40. परत मग स्पीड वाढला आणि मग 5व्या आठवड्यात डायरेक्ट कुठे गेली 50 वर. परत वाढत 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 आता इथं कुठला आठवडा आहे? नाही बघा 10वा आठवडा आहे का नाही. आणि 10व्या आठवड्यात कुठे गेली ती व्यक्ती? 100 वर गेली. आलं लक्षात? म्हणजेच कसं झालं, तिने काय काय केलं, तिच्यामध्ये सातत्य होतं, तिने सराव केला, नेमकं मार्गदर्शन घेतलं आणि ते काम करत राहिली. हळूहळू काय झालं, तिला त्या प्रगतीला गाठता आलं. आता याच्यामध्ये टप्पे दिलेत बघा, अध्ययन वक्राचे टप्पे. सगळ्यात सुरुवातीचा प्रगतीचा जो टप्पा आहे की नाही तो कसा आहे? सुरुवातीला कुठलंही काम करताना आपल्याला काय होतो, वेळ लागतो. सगळ्याच गोष्टी मग त्याला सांगतात नव्हते बाबा ह्याला बटन म्हणायचं, ह्याला वरचा खटका आहे, पट्टी फिरवायची, इथं कागद असा सारखवायचा. अचानक त्याचे 100 प्रकार त्याचे काय असतील कौशल्य त्याचे, हो की नाही. सुरुवातीच्या प्रगतीचा जो टप्पा असतो त्यामध्ये काय होतं आपण सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन असतात, लक्षात येते. आणि मग काय होतं, आपल्याला नवीन असल्यामुळं तिथे वेळ लागतो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही गाडी चालवा 4 चाकी, जर समजा तुम्ही 4 चाकी गाडी चालवायला शिकला, किती लोक 4 चाकी गाडी चालवतात आपल्या? ताई कुणाचं चालू आहे माईक? 4 चाकी गाडी कोणाला चालवता येते? मी स्कूटी चालवते सर. हा मला मोठा हा छान छान. आता 4 चाकी गाडी आपण जेव्हा चालवायला शिकलो तेव्हा कशी झाली गंमत सुरुवातीला? आरशात काय? बघू, स्टेअरिंग वर बघू, क्लच कड बघू, गिअर कड बघू का काचेत बघू? नाही, सुरुवातीला नवीन नवीन आपण काय करतो, म्हणजे ब्रेक दाबतो पण ब्रेक कड बघावं असं वाटतं. गिअर कड बघतो आपण. आणि मग मी ज्यावेळेस गाडी चालवायला शिकलो 6 महिने मी बाहेरचा आरसाच बघितला नाही. मला वाटत कशाला बिनकामाचा आरसा लावला, ह्याला कधी बघायचं. पण नंतर मग हळूहळू मग ते गिअर कड बघायची गरज नाही पडली. मग क्लच पण ऑटोमॅटिक पायाला सवय झाली. आणि मग गाणी म्हणता म्हणता, गप्पा मारता मारता, मजा करता करता ड्रायव्हिंग करायला आपण शिकतो. बरोबर आहे का नाही? तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी, सगळ्याच गोष्टी नवीन असतात. त्यामुळं आपल्याला प्रगतीला वेळ मिळतो, म्हणजे प्रगतीला वेळ लागतो. त्यानंतर काय होतं, आपल्या गोष्टी माहिती होतात. मग एकदा कळतं, मग आपण स्पीडमध्ये पडतो. अरे वा मजा येते, आता मी शिकले गाडी चालवायला, चला मग मी कुठं सोलापूरला, कुठं मोहोळला जाते, कुठं वस्तीवर जाते, कुठं शाळेत जाते, कुठं बंगल्यावर जाते. पटकन छोटी पोरं बघा सायकल चालवायला शिकली तर किती मजा करतात, त्याला सारखं सायकल खेळायला वाटते. तसंच आपल्याला पण काय वाटतं, मी सारखी गाडी चालवावी, किंवा मी नवीन नवीन नोकरी लागल्यानंतर मी सारखं फील्डवर जावं, मी सारखे लेक्चर्स घ्यावे, मी सारखं छान छान. नवीन नवीन नवरीला किती उत्साह असतो स्वयंपाक करायचा, रोज नवा पदार्थ. आज इडली, उद्या समोसा, परवा कुठं भजी, तेरवा आणखी काय. आणि 2 वर्षांनी सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं परत सकाळी. असं काय होतं, तर जेव्हा तुम्ही गोष्टी नवीन शिकता तेव्हा तुम्हाला मजा यायला चालू होते. आणि तुम्ही जलद शिकता, जलद, अजून चांगलं, अजून चांगलं. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला त्यातली आपली मजा संपून जाते. आणि मग तिथे येते पठार अवस्था. पठार कसं असतं, सपाट. आता हा डोंगरासारखी आकृती दिसते की नाही, आकृती डोंगरासारखी वाटते की नाही, आहे की नाही? असं नसतो ना डोंगर, टेकडी. सुरुवातीला खडखड खडखड परंतु आपण फास्ट चढलो आणि मग इथं असं वाटलं, अरे बास आता लय थकलो बाबा, आता काय किती जरी चाललं तरी चालणारच आहे, हो की नाही? नोकरीमध्ये 5-10 वर्ष नोकरी केली की माणूस काय म्हणतो, काय किती जरी केलं तरी तिथं जाय, मरू दे, पगार मिळते ना आपल्याला, जाऊ दे. लक्षात येते? ही पठारावस्था असते. म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपल्याला गती कमी, इंटरेस्ट कमी होतो, गती कमी होते, किंवा कंटाळा येतो, थकवा येतो, मानसिकता बदलते. आणि मग काय होतं, तिथला स्पीड कमी होतो. पण नंतर आपल्याला जाणवतं, अरे बाबा नाही, हे आपल्याला चालणार नाही बरं का, आपल्याला पुढे जावं लागेल. आणि मग परत आपण काय करतो, परत जोमाने प्रयत्नाला लागतो, कारण आपला थकवा गेलेला असतो. तो थकवा घालून आपण अंतिम प्रगतीकडे जातो, पुन्हा स्पीड वाढतो.
आणि एका ठराविक मर्यादेनंतर आपली परिसीमा होते. लक्षात येत आहे? तर त्या सीमेच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, पण त्या सीमेला जाऊन आपली मास्टरी निर्माण होते. त्यालाच आपण अध्ययन वक्र असे म्हणतो. लक्षात येते काय सांगतोय तुम्ही? तर सगळ्यात सुरुवातीचा टप्पा ज्या काळात आपल्या सगळ्या नवीन होत्या त्या आपण समजून घेतल्या, जाणून घेतल्या आणि कमी वेगानं आपण आपलं अध्ययन करत राहिलो. नंतर गोष्टी समजल्या, मजा यायला लागली, आनंद वाटायला लागला, प्रगती वेगानं व्हायला लागली. ती मध्यंतरीची प्रगती होती. त्यानंतर त्यातली मजा कमी वाटायला लागली किंवा ते जनरल झालं, यूज टू झालं. ते चला त्याला काय हो, परत प्रगती थांबण्याचा काळ आला. म्हणजे काम सुरू आहे पण प्रगती नाही, कामाचा वेग नाही, फक्त पाट्या टाकायचं काम चालू आहे. त्याला पठारावस्था असं म्हणतात. आणि त्यानंतर जेव्हाही तुमची पठारावस्था संपते तेव्हा तुम्ही अंतिम प्रगतीच्या टप्प्याकडे जाता. आणि त्यानंतर तुमची शारीरिक परिसीमा असते की ज्यानंतर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त तुमचा स्पीड वाढू शकत नाही. लक्षात येते? आता एखादा माणूस समजा लांब उडी मारतोय, किती मारू शकतो मॅक्झिमम? 4 मीटर मारेल माझा, है की नाही? 4 ची 4.5 होईल का काय? 20 मीटर मारणार आहे का लांब उडी? एक मानवी मर्यादा आहे ना लांब उडीला, 6 मीटर बाबा आहे. 6च्या पुढे 6.5 होऊ शकते का 16 होणार आहे? अशा प्रकारे कुठल्याही अध्ययनाला शारीरिक मर्यादा असतात आणि त्याला परिसीमा असं म्हटलं. म्हणजे टॉपचं लर्निंग, अल्टिमेट लर्निंग. तर तिथं तुम्ही काय होता, तुमचं अध्ययन पूर्णत्वाला जात असतं. आता पठारावस्था कशामुळे? आता याच्या सगळ्यात महत्वाची काय गोष्ट माहितीये का? पठारावस्था फार महत्वाची गोष्ट आहे. पठारावस्था काय करते, माणसांना कधी कधी त्या सिस्टीम मध्ये पण बाहेर फेकून देते. तर पठारावस्था कशी ओळखायची? तर ज्यावेळेस आपल्या प्रगतीचा वेग कमी झालाय ते लक्षात यायला पाहिजे आणि ती पटकन गेली पाहिजे. पठारावस्थेत रेंगाळायचं नाही. पण ती कशी येते किंवा कशी ओळखायची? तर कशामुळे येते? तर आपल्याला त्यातला इंटरेस्ट कमी होतो. रोज रोज आपण तेच करतो, त्यात मजा यायला बंद होते. काम करत असताना कंटाळा येतो. किंवा आपण काय करतो, आपल्याला असं वाटतं की काम वेगाने पण व्हायला पाहिजे आणि अचूक पण व्हायला पाहिजे. आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळी करताना कुठेतरी ताण येतो. आपण किती जरी केलं तरी चुकतंय किंवा चला जाऊ दे, ह्यालाच पाट्या टाकणे असं म्हणतात. सरकारी अधिकारी कसे करतात बघा, सरकारी बाबू आपल्या बँकेत किंवा बँकेतली माणसं आपण बघतो. असं का होतं? ते म्हणतात तुम्ही काय रोजच मरत, त्याला कोण रड? त्यात मजा यायची बंद झाली असते कामामध्ये. पण त्यात जर एखादा नवीन ऑफिसर असेल तर तो पटकन तुमचं काम करतो. तुम्हाला स्माइल देतो, तुम्हाला विचारतो मॅडम कशा आहात, काय तुमचा फॉर्म भरून देऊ का मी तुम्हाला? पण तोच माणूस जेव्हा जुना होतो तेव्हा त्याच्या कामामध्ये पठारावस्था येते. त्यानंतर काय होतं, काही भाग कठीण येतो. आता समजा हळूहळू कसं होतं, समजा कालची टेस्ट तुझी सोपी होती तर पुढची टेस्ट कदाचित आणखी कठीण असेल, त्याच्या पुढची टेस्ट आणखी कठीण असेल. मग तुम्हाला वाटतं अरे काय असंच आहे बाबा, किती जरी बसलं रेग्युलर तरी काय व्हायचं काय लक्षण दिसत नाही. पण ऍक्च्युली हा एक भास असतो. तर याच्यामध्ये काय होतं की आपल्याला या ज्या चुकीच्या सवयी असतात, निगेटिव्ह थिंकिंग असेल किंवा पुढे काम ढकलूया, बघूया, परत करूया, आजच्या दिवस बुडवूया किंवा नुसतंच स्पीकर ऑन करूया, माईक बंद करूया आणि काय आपली आपली कामं करूया. तर या चुकीच्या सवयी तुमच्या लर्निंग मध्ये अडथळा निर्माण करतात. आणि सगळ्यात नंतर प्रेरकाची तीव्रता कमी होणे. म्हणजे तुमचं जर मोटिवेशनच कमी झालं, सर बघा त्याच्यानंतर काय करतात, 8 दिवसात एकदा मोटिवेशन घेतात की नाही? किंवा त्या दिवशी मला म्हणाले सर तुम्ही बोला आज पोरांना, पोरं थोडी रेंगाळली. म्हणजे प्रेरक पाहिजे आपल्याला, असं पाहिजे येस येस आय विल डू इट, आय कॅन डू इट, मला हे करायचंय. आणि मग काय होतं, आपल्याला ते काम करण्यामध्ये मजा येते आणि गती देखील येत असते. आर यू गेटिंग? Yes, sir. मला असं Yes, वाटतं sir. की फार फास्ट चाललोय असं वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय? Yes, sir. नाही सर, व्यवस्थित चालू आहे. समजतंय? डोक्यात येतंय? हो सर. हो चला सर, समजतंय. येस येस येस. आता अध्ययन वक्र म्हणजे काय, त्याचं महत्व काय आहे? आता आपण अध्ययन वक्र बघितला हो की नाही? काय गरज आहे विनाकारण करायची असल्या बिनकामाच्या रेगा वाढायची? तर ह्याचं काय आहे, जसं आपल्या गाडीचा स्पीडोमीटर असतो का नाही, स्पीडोमीटर त्याची गरज आहे. पेट्रोलचा एक मीटर असतो, त्याची पण गरज असते. किंवा मी जर तुम्हाला आता सांगितलं की जहाजावर किंवा विमानामध्ये होकायंत्र असतं, अगदी त्याच पद्धतीचं आपल्या अध्ययनामध्ये या अध्ययन वक्राचं महत्व आहे. त्याच्यामुळे काय कळतं, आपल्या अध्ययनाचा जो वेग आहे तो समजतो.
आपण किती स्पीडनी पुढे चाललोय, आपला स्पीड कमी पडतोय का कमी पडतोय, हे विद्यार्थ्याला कळतं. आणि विद्यार्थ्याचा जो काही वकूफ आहे, कुवत आहे, जी कॅपॅसिटी आहे, जी क्षमता आहे, ती शिक्षकाला कळते. आणि शिक्षकाला जर कळालं की कुठला मुलगा कशामुळे कुठं कमी पडतोय किंवा कुठं स्लो झालाय, तो काय करतो, बरोबर त्याला पाठीवर शाबासकी देतो, कान पिळतो, मांडीवर घेतो किंवा धपाटा घालतो आणि त्या पठारावस्थेतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो. थोडक्यात काय, तो त्याला प्रेरणा देतो किंवा कुठं जिथं प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि विद्यार्थ्याला अध्ययनक्षम बनवतो. त्यानंतर आणखी काय होतं, तर अध्ययन वगैरे त्याला सांगतो की बाबा तुझी परिसीमा झाली, आता ह्याच्यापेक्षा तू पुढे जाऊ शकणार नाही, विनाकारण तुझा जीव जाळू नकोस, याच्यापेक्षा जास्त मर्यादेवर तू जाऊ शकणार नाही. आता बऱ्याच वेळा फार उत्साह असतो माणसांना, नाही नाही मी लय भारी, माझ्याकडे एक क्षमता आहे, मी 6 तास सेशन घेऊ शकतो. 10-12 वर्षातून एखादं सेशन घेणं किंवा फारच वेगळा विषय असेल तर ते ठीक असतं. पण रोजच जो माणूस लेक्चर घेतोय त्याला माहिती आहे आपली मर्यादा किती आहे, 90 मिनिटं, 100 मिनिटं. तो 200 मिनिटांच्या नादी लागत नसतो. लक्षात येतंय? हे त्याचा अपयश नसतं, ही त्याची शारीरिक परिसीमा असते. थोडक्यात काय, अध्ययन वक्रामुळं मुलांनी केलेल्या अध्ययनाचं मापन करता येतं, त्याच्यातून त्यांना दिशादर्शन करता येतं, त्यांना शिकण्यासाठी प्रेरित करता येतं आणि आपली जी काही अध्ययन आणि अध्यापनाची उद्दिष्ट आहेत ती साध्य करायला मदत होते. लक्षात येत आहे स्टुडंट्स? हो सर. हो. हो सर. सगळ्यांचा का आवाज येत नाही? सगळ्यांचा, 4च माणसांचा आवाज असं काय? येस सर. हो सर. Yes, sir. 65 मुलं आपल्याकडे, 65. येस काय सर. गुत्त घेतलं का 4 जणांनी? येस सर. येस सर. जर माझा आवाज 65 लोकांपर्यंत जात असेल तर 65 लोकांचा आवाज माझ्यापर्यंत पोचायलाच हवा. आलं का लक्षात? नेक्स्ट. येस सर. आता याच्यापेक्षा पुढचा विषय आहे अध्ययन उपपत्ती. उपपत्ती म्हणजे काय सांगा मला, उपपत्ती कशाला म्हणतात? उपपत्तीला मराठीमध्ये थिअरी असं म्हणतात. काय म्हणतात? मराठीत त्याला थिअरी म्हणतात आणि इंग्रजीत उपपत्ती म्हणतात. आता काय असते उपपत्ती? आता आपण बघा एखाद्या गोष्टी थिअरी म्हणतो की नाही, किंवा आपण एखाद्याला म्हणतो राग तुझी थिअरी माहिती आहे मला, तू कसं वागतो ते किंवा वागते ते, हो की नाही? तो पॅटर्न आहे, पॅटर्न, एखादी गोष्ट घडण्याचा पॅटर्न, दॅट इज उपपत्ती किंवा थिअरी. आता ही कशी असते थिअरी, कशी तयार केली जाते? तर जे आपले काही मानसशास्त्रज्ञ होते की नाही, त्यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला, निरीक्षण केली आणि त्यानुसार वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या. त्यापैकी काय अध्ययनाची उपपत्ती. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं, प्रत्येक, आता आपण काय वाचलं की प्रत्येक प्राणी अध्ययन करतो. तर का अध्ययन करतो बाबा, याचा शोध घेतला. प्रत्येक प्राणी कसं अध्ययन करतो याचा शोध घेतला. प्रत्येक प्राण्याच्या अध्ययनाच्या पद्धतीचा शोध घेतला. प्रत्येक प्राण्यांच्या अध्ययनाच्या वेगाचा शोध घेतला आणि त्यानुसार काही निष्कर्ष काढले आणि हे निष्कर्ष व्यवस्थितरित्या मांडून त्यानुसार काही थिअरीज मांडल्या. त्यालाच अध्ययन उपपत्ती असे म्हणतात. लक्षात येते? आपण पहिल्याच दिवशी असं म्हणालो होतो की मानसशास्त्र, शास्त्र म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीचा शास्त्रशुद्ध म्हणजे पद्धतशीर अभ्यास करणारी शाखा म्हणजे शास्त्र. तसंच अध्ययन उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया कशी चालते, त्यात कुठले घटक येतात, अध्ययन म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, अध्यापनावर परिणाम करणारे घटक कुठले, अध्ययनावर परिणाम करणारे घटक कुठले, हे घटक एकमेकांशी कसे कोरिलेटेड आहेत, प्रत्येक व्यक्तीचं अध्ययन कसं होतं, कुणी बघून शिकतं, कुणी ऐकून शिकतं, कुणी लिहून शिकतं, कुणी नाटून शिकतं, कुणी गाणं म्हणून शिकतं, कुणी मार खाऊन शिकतं. तर या सगळ्या पद्धतींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला, त्याचे नियम मांडले, निष्कर्ष मांडले, ऑब्झर्वेशन्स लिहिली गेली आणि या गोष्टींना पद्धतशीररित्या मांडून ज्या काही थिअरीज तयार झाल्या त्यांनाच आपण अध्ययन उपपत्ती असं म्हणतो. आर यू गेटिंग स्टुडंट्स? Yes, sir. Yes, sir. कुठली गोष्ट जेव्हा आपण ही अशी का चालते बाबा हे कळाले काय होतं आपल्याला. आता तुम्ही दररोज काय करता, घरामध्ये मिक्सर वापरता की नाही?
पण दररोज मिक्सर वापरून वापरून तुमच्या एवढा तो सवयीचा होतो की त्यातला एखादा छोटासा किरकोळ कळकोळ बिघाड तुम्ही घरच्या घरी दुरुस्त करता किंवा काहीतरी जुगाड करून ती गोष्ट तुम्ही वापरून म्हणजे फिटरकडे जायची तर अचानक काहीतरी सणवार आहे पुरण तुम्हाला काय करायचे किंवा सणाचा स्वयंपाक करायचा अचानक मशीन बिघडली मिक्सरची झटकन त्याला झटका लावता आदळता वायर मागे पुढे ओढता काहीतरी उद्योग करता आणि तो मिक्सर चालू त्याला चालू व्हायला भाग पडता असं काय होतं का तर तुम्हाला त्याची थेरी कळालेली असते तशाच प्रकारे जेव्हा आपल्याला अध्ययनाची किंवा अध्यापनाची थेरी कळते तेव्हा आपलं अध्यापन सोपं होतं प्रभावी होतं आणि ते परिणामकारकरित्या आपल्याला साध्य करता येतं ओके स्टुडंट्स येस सर. Yes, sir. Yes. हे जे sir. अध्ययन आहे सर हा आता हे जे अध्ययनाची उपपत्ती एका माणसाने मांडली का सगळ्यांनाच वाटतं मी पण काहीतरी शोध लावावा किंवा बाहेरची माणसं बघा सगळी बाहेरची नाव आहेत फार फार माणसं अशी म्हणजे एकदम अभ्यासू शास्त्र शोधत राहायचं काहीतरी करत राहायचं त्यांना वाटत राहतं आणि म्हणून अनेक लोकांनी अनेक उपपत्ती शोधल्या अध्ययनाच्या बरं सगळ्याच बरोबर प्रत्येकाच्या उपपत्तीमध्ये काहीतरी विशेषता आहेत आणि म्हणून त्यांनी काय केलं हॅलो की सर हा बोला सर इथे ना थॉर्नडाईक ना रॉंग लिहिलेलं आहे. बर हे पाहिजे अर्धचंद्र आणि न नळाचा. हा आपण दुरुस्त करू बरं का पुढच्या वेळी बरं झालं सांगितलं त्यांनी हा तर विषय कुठं होता आपला तर साहचर्यवादी म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी उपपत्ती मांडल्या मग त्या प्रत्येकाच्या उपपत्तीचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य होतं वेगळं वेगळं स्वरूप होतं आणि त्या स्वरूपानुसार या सगळ्या उपपत्तींचं वर्गीकरण केलं जातं लक्षात येतं तुमच्या जसं आपण कुठल्याही गोष्टींचं वर्गीकरण करतो आहाराचं वर्गीकरण काय व्हेज आहे नॉन व्हेज आहे व्हेज मध्ये काय उपवासाचे पदार्थ सणासुदीचे पदार्थ स्नॅक्स बिगर मिठाचे अमकं फलानं तमकं आपल्या लाईफमध्ये आपण सतत सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण करत असतो तशाच प्रकारे या थेअरीमध्ये देखील वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यातली जे मुख्य प्रकार आहे तो पहिला आहे साहचर्यवादी उपपत्ती तर साहचर्य म्हणजे काय सांगा मला कोण सांगते साहचर्य कशाला म्हणतात कशाचा तर उपयोग करून थेरी बनवणे. साहचर्य म्हणजे परस्पर संबंध काय म्हणायचं प्रयत्न करणे सर. नाही साहचर्य म्हणजे काय परस्पर संबंध लक्षात येते एकमेकांशी काही गोष्टींचा परस्परांशी असणारा संबंध म्हणजे साहचर्य तर हे जे आता आपल्याला नावं दिसत आहेत थॉर्नडाईक असतील पावलाव असतील वॉटसन आहेत गुथ्री आहेत हल्ल आहेत किंवा आणखी काही मानसशास्त्रज्ञ या लोकांनी अध्ययनाच्या काही उपपत्ती मांडल्या त्यांना साहचर्यवादी उपपत्ती म्हणतात का म्हणतात तर त्यांनी सांगितलं की बाबा हे घटक एकमेकांशी पूरक असतील तर अध्ययन चांगलं होतं हे घटक परस्परांशी पूरक नसतील तर अध्ययनामध्ये बाधा येते किंवा अमुक फलाना घटक अध्ययनामध्ये नसेल तर अध्ययन करणं शक्य होत नाही एखादा घटक जास्तीचा असेल तर कमी वेळामध्ये चांगलं अध्ययन करता येतं फॉर एक्झाम्पल तर तुम्ही माझ्या पुढे बसलाय 10 वाजलेत पण तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे आता तो किती टक्के आहे 10% 15% 7 वाजता असणारा इंटरेस्टची क्वालिटी किती खाली असेल त्याच्यावर आता मी तुम्हाला जे काही बोलतोय ते तुम्हाला किती समजते अवलंबून असणार आहे लक्षात येते आता हेच जर लेक्चर 9च्या ऐवजी 7ला असतं तुम्हाला आणखी जास्त समजलं असतं लक्षात येते म्हणजेच काय आपण बसलेली जागा आपण देत असलेला वेळ आपला थकवा आपला इंटरेस्ट समोर बोलणारी व्यक्ती किंवा पीपीटी या अनेक गोष्टी आहेत की ज्या तुमच्या अध्ययनावर परिणाम करतात आणि हे सगळं थेरॉटिकली या लोकांनी मांडलं आणि यालाच साहचर्यवादी उपपत्ती असं म्हणतात आता या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या थेरीज आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत आज फक्त आपण त्याच्या आउटलाईन घेणार आहोत आर यू गेटिंग Yes, sir. Yes, Yes, sir. येस सर आहे त्यानंतर आता तुमची सगळ्यांची सुटका आहे आता ही शेवटची स्लाइड आहे सगळ्यात पुढे आहे आधुनिक उपपत्ती म्हणजे ज्या आता नवीन एकदम अत्याधुनिक आहेत त्यांच्यामध्ये कुणी लिहिली बेंजामिन ब्लूम त्यांचं नाव आहे त्यांनी प्रभुत्वाध्ययन उपपत्ती मांडली म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर तुमची मास्टरी असेल तर ती गोष्ट तुम्हाला शिकणं कशी सोपी जाते ती मास्टरी कुठून येते किंवा कशी मिळवते या संदर्भात एक थेरी या माणसानं मांडली त्यानंतर बांदुरा नावाच्या मानसशास्त्रज्ञानं
सामाजिक अध्ययनाची उपपत्ती मांडली. म्हणजे तुमच्या सराउंडिंगवर काही गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही कुठल्या समाजामध्ये आहात, समाज इन द सेन्स तुम्ही कुठल्या लोकांसोबत राहता, कुठल्या लोकांसोबत बसता, उठता, विचार करता, काम करता, त्याच्यावर देखील तुमच्या अध्ययनाचे घटक अवलंबून असतात किंवा अध्ययनाचे रिझल्ट अवलंबून असतात. अशा प्रकारे या दोघांनी या आधुनिक उपपत्ती मांडल्या. त्यानंतर तिसरी उपपत्ती आहे, तिसरा प्रकार आहे तो ज्ञानात्मक. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की समाकारवादी उपपत्ती. म्हणजे सारख्या असणाऱ्या ज्या गोष्टी असतात की नाही एकमेकांचे ज्या बऱ्यापैकी साम्य असणाऱ्या गोष्टी असतात की त्या शिकण्यामध्ये कशा प्रकारे त्याचा इम्पॅक्ट आहे, अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. परत लेनिन नावाचे शास्त्रज्ञान क्षेत्रीय उपपत्ती, एरिया वाईज. परत टॉलमन आहेत, असुबेला आहेत, ब्रुनर आहेत. या प्रत्येकानं आपल्या आपल्या अभ्यासानुसार, निष्कर्षानुसार आणि ऑब्झर्वेशननुसार या उपपत्ती मांडल्या आणि प्रत्येकाची उपपत्ती ही आपल्याला अध्ययनाला, अध्यापनाला उपयुक्त आहे आणि म्हणून या सगळ्या उपपत्ती मानसशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात. याच सगळ्या उपपत्ती आपल्या या TET साठी देखील उपयुक्त आहेत, आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. यातल्या प्रत्येक उपपत्तीचा आपण 1 बाय 1 अभ्यास करणार आहोत. त्याच्यामागचं लॉजिक काय आहे, त्याचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत, त्याचे रिझल्ट काय आहेत, त्याच्यावर प्रश्न कसे येणार आहेत, त्याच्यामागची लॉजिकल उत्तरं कशी लिहिली जातील, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण पुढच्या तासाला करणार आहोत. मला आशा आहे आज जे आपण आता जे काही सेशन आपलं झालं, सुरुवातीला थोडंसं धावतं आणि नंतर सगळ्यांच्या ह्या गोष्टी मॅनेज होतील अशा हिशोबाने आपण घेतले. सगळ्यात शेवटचं सेशन आहे, तरी मला अशा अपेक्षा आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील आणि नसतील समजल्या तर यू कॅन आस्क मी एनी टाइप ऑफ क्वेश्चन बिकॉज सेशन इज ओपन. स्टुडंट्स, shall I stop the sharing? Yes, sir. येस सर. आता सांगा. मला आशा आहे की तुम्हाला हे सेशन समजलं असेल. त्यातल्या काही गोष्टी तुमच्या डोक्यात गेल्या असतील, काही वरनं गेल्या असतील, काही कुकरच्या शिट्टीसोबत बाहेरच्या बाहेर गेल्या असतील. पण आपण प्रयत्न करतो आहोत. आपण सगळेजण बघा किती लोक आहेत, 45. हरकत नाही. आणि मीच तो स्वतः 46 हवा, मी माझ्या सहित 45. तर 45 लोकांना वाटत असेल की नाही सर हे गरजेचं आहे, हे छान आहे, आम्हाला करायचं आहे, तर या सगळ्या लोकांचा निकाल आजच आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की आज मी TET पास झालेली आहे, मला 110 मार्क्स मिळालेले आहेत. आता आपण थिअरीमध्ये बघितलं की तुमचे इंटेन्शन, तुमचे इंटरेस्ट, तुमचं बॅकग्राऊंड, तुमच्या प्रेरणा, या सगळ्या गोष्टी तुमच्या अध्ययनावर, तुमच्या यशावर, तुमच्या कार्यावर परिणाम करत असतात. ओके, आर यू गेटिंग? Yes, sir. समजलं? काही बदल करावा असं वाटतंय माझ्या सांगण्यामध्ये, बोलण्यामध्ये, स्पीडमध्ये, उदाहरणांमध्ये? नाही सर, खूप छान झालं सेशन. सगळे पॉइंट्स खूप छान समजले सर. सर हिंदीचं सेशन नाही होणार का? हिंदी? हा, हिंदी कुठे विषय आहे? सर टेट मध्ये हिंदी विषय होता ना सर, फॉर्म भरताना? तो माध्यम मध्ये आहे, असतो मॅडम. माध्यम आहे का इथे? हा, माध्यम. विषय नाही, भाषा आहे ती. तो हम क्या करेंगे, हिंदी में बात करेंगे अभी 2 मिनट के लिए, चलेगा? नाही नाही सर. तुम्ही मला तुमच्या लोकांवर मिरच्या टाकाय वाटतं, ज्या लोकांनी हिंदी माध्यम निवडले. त्यांना कुणी सांगितलंय की हिंदी निवडल्यामुळे तुमचे मार्क्स वाढणार आहेत? त्या माणसाला रामराम आहे माझा. हॅलो सर, माझा एक क्वेश्चन आहे सर. पठारावस्था म्हणजे काय नाही, ती कशामुळे येते? पठारावस्था, हा. आणि त्याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल असं जे समजेल की जे उदाहरण काय काय वेळेस एक्झामला येतात ना सर, ते नाही कळून येत तिथे. पठारावस्था म्हणजे काय? आपण एखादं काम जेव्हा सलगपणे करत असतो की नाही, तेव्हा मध्यंतरी आपल्याला दसरा कोणी काढलाय? दसरा सगळ्यांनी सर. आता दसरा आपण काय करतो, रविवारी सगळंच करते म्हणतो आपण, आणि सकाळी 8 वाजता सुरू करतो जोरात सगळं काढायला, आणि 11-12 वाजता मोरदे जाऊ दे म्हणतो, जाऊ दे बस जरा तासभर, काय रोजच पडलंय का? तसाच 2 तास पसारा पडतो. आणि मग पुन्हा आठवतो, दाखव बाई नाही, दिवस मावळा लागलाय, आता हे कामावर येतील, पोरं शाळेत येतील, परत स्पीड वाढतं आणि साहेब यायच्या सगळं घर चकचकीत होतं आणि साहेबांना आलेल्या आनंदानं, प्रेमानं, फ्रेश मूडमध्ये चहा दिला जातो. लक्षात येतं? येस सर, येस. तसंच अध्ययन असतं, आपलं रोजचं काम असंच असतं. आता बघा, मी जवळजवळ 50 मिनिटं सेशन घेतलं, आता मी किती फ्रेश वाटतोय?
आता माझं काम झालंय, मला आतून कमांड आहे सर, आता तू यू आर ओके, यू हॅव डन. आता मग माझ्यावर ताण आला होता की आता टायमिंग मध्ये बसवायचंय, पोरांच्या डोक्यात गेलं पाहिजे, सरांच्या पसंतीला उतरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर प्रेशर होतं ना. आता माझ्या चेहऱ्यावर बघा तुम्ही, प्रेशर नाही दिसतो का नाही? कोणाला वाटतं का मला भूक लागली असं? पण लागली, तशी तुम्हालाही लागली असेल. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. ज्यांनी ज्यांनी छान मार्क्स मिळवले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जे जे प्रयत्न करतायत त्यांना आभाळभर प्रेम देतो, आभाळभर शुभेच्छा देतो. स्वामींना सांगतो की त्या लेकरांना लवकरात लवकर चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सगळी तंत्र मिळू दे. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट, फीस कुणी कुणी दिलेली नाही. किती मेसेज टाकले मी, का फीस पेड करत नाही? त्यांची फीस पेंडिंग आहे ते. मेसेज टाकतोय, प्रेमानं सांगतोय, फोटो टाकतोय. हॅलो सर, हा, सायन्सचा पिरियड होणार नाही का लेक्चर? कुठलं? सायन्स. नाही, सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी, इंग्रजी, सायन्स नाही का? जे विषय आहेत, जे आहेत ते आपण असे घेतोय. ओके. तजेब सर आहेत का मीटिंग मध्ये? हॅलो सर. तजेब सर, आर यू देअर इन द मीटिंग? सर, पेपर 2 साठीचे क्वेश्चन पेपर पाठवसाल ना? सगळं पाठवणार, डोंट वरी. सगळ्यांना सगळं मिळणार. काही गोष्टी ग्रुपवर मिळतील, काही गोष्टी तुम्हाला ऍपवर मिळतील. हॅलो सर. सर, आमचा विषय सामाजिक शास्त्र आहे ना, मॅथ नाहीये, सायन्स नाहीये, त्याच्यामुळे कालच्या ह्याच्यात मॅथ. सामाजिक शास्त्र आहे की नाही? ऐका, सामाजिक शास्त्र आहे ना. हो सकाळी सरांनी घेतलं की सामाजिक शास्त्र? काय विसरला? सर, घेतलाय, पण पेपर मध्ये आम्हाला कालच्या पेपरला गणित आणि विज्ञान त्याचे सगळे क्वेश्चन आले होते. आम्ही पेपर 2च भरलाय. मग त्याचा ते दुसरे. बरं, पुढच्या टेस्टला ह्या सगळ्या गोष्टी करेक्ट होतील. ओके ओके. हो सर. नोट्स मिळतील तर बरं होईल सर. सायन्स. हा, मिळणार, सगळं मिळणार. तुम्ही पास झाल्याशिवाय आम्ही झोपणार नाही, काळजी करू नका. चला, सगळ्यांना धन्यवाद. आणि फीस पेड करा. पुन्हा सांगतोय, मला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला लावू नका. जर ज्यांची फीस जास्त स्पेंडिंग असेल आणि ते ऐकत नसतील तर मला रिमूव्ह करावं लागेल. ज्याची फीस तुम्ही सांगून मी कालही मेसेज दिला होता, तुम्ही मुद्दाम करत असाल तर मला तुम्हाला ग्रुपमध्ये रिमूव्ह करावं लागेल. ओके. चला, सगळ्यांना आभाळभर प्रेम, शुभेच्छा, शुभरात्री. उद्या भेटूया. धन्यवाद सर, शुभरात्री. थँक्यू सर. गुड नाईट सर.